कराळे, भाई कराळे या नावानं प्रसिद्ध आहे या भागामध्ये। माझी साधारणतः 3000 केळी आहे। 18 ऑगस्टला लावलेली केळी आहे आणि या केळीवर साधारणतः मी आत्तापर्यंत 2.5 ते 3 लाख रुपये जवळपास खर्च केलेला आहे। जैन इरिगेशनचे रोपं, एक रोप 18 रुपयाला एक रोप घेऊन त्याचं लागवड केली आणि त्याला खताचे डोस, फवारणीचे डोस, सगळे डोस करीत करीत आतापर्यंत 2.5-3 लाख रुपये खर्च झाला माझा। पण या वर्षामध्ये अचानक या 8 दिवसामध्ये एवढं टेम्परेचर वाढलं, 35चं टेम्परेचर कुठं एकदा 42पर्यंत गेलं आणि त्या टेम्परेचरमध्ये केळी राहते की नाही की असं झालं। कारण माझे ही केळी, निसवलेली केळी या अचानकच्या टेम्परेचरमुळं याचे दंडे वाळायला लागले। वाळायला लागली आणि पाणी रात्रभर मोटर चालली तरी पाणी सुद्धा टिकणं झालंय। कारण वागलचं जे सुलतानी आसमानी संकट आलं शेतकऱ्यावर, या भागामध्ये वारावदान सुटलं आणि त्या वारावदानामध्ये पूर्ण केळीचे पानाची चिरफाड झाली। त्याच्यामुळे केळीच्या फळामुळे बागामध्ये ऊन पडायले आणि त्याच्यामुळं अक्षरशः उन्हानं, वाऱ्यावदानानं अक्षरशः या केळीच्या बागा, आमच्या भागातील बागा प्रचंड प्रमाणात नुकसान व्हायला लागले। सध्या उन्हाचं टेम्परेचर वाढलेलं आहे, 42°C टेम्परेचर हिंगोली जिल्ह्यात गेलं आहे। त्यामुळं काय नुकसान होते? कारण तुम्ही केळीला आता नाही काय झालंय, ऑगस्ट मागस शेतकऱ्यांना काही आता लावल्यात, काही मार्चमध्ये केळी लावल्यात, काही डिसेंबरमध्ये लावल्यात। छोटे बागा आहेत, काही कोवळ्या बागा आता रोपं केळीची लावलीत, पण त्या बागा या टेम्परेचरमध्ये पूर्णपणे नष्ट व्हायच्या मागल्या आहेत। कारण कवळी पानं ही जळून चाललीत। कारण शेतकऱ्यांनी त्याच्यावर 50-50 हजार खर्च केला एकरी आत्ता रोपासकट, तर ते छोट्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर लागले आता। कारण आमच्या इथं बरेच शेतकऱ्यांना आम्ही व्हिजिट केल्या काही शेतकऱ्याकडं। नाही, स्कर्टिंगचा काय फायदा केला? नाही सांगतो ना, स्कर्टिंगचा फायदा असा आहे, सतत 11:30 वाजता साधारण टेम्परेचर 35 व्हायला आणि ते कंटिन्यू त्याच एकाच जाग्यावर टेम्परेचर राहून त्याचा आहे ते बी दंडा वाळून ते झाड नुकसान होण्याच्या मार्गावर जाऊ नये म्हणून त्याला स्कर्टिंग घालण्याचं काम चालू केलेलं आहे।